जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो, आज हे हेअरस्टाईल आमच्या युक्ता दीदीने कंप्लीट केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती टापटीप आणि व्यवस्थित शांतपणे तिने ते व्यवस्थित केलेली आहे. आम्ही लीना दीदीची हेअरस्टाईल करत होतो आणि तिची मी फक्त तिला वन टाईम सांगितलं की तू असे रोल कर आणि अशीच हेअरस्टाईल पूर्ण जुड्यावरती गोल गोल तू करू शकते. तर करू शकते फक्त एवढंच सांगितलं आणि तिने तिची हेअरस्टाईल एकटीने कंप्लीट केली आणि झाल्यानंतर आम्हाला दाखवलं. काकू बरोबर आहे का तुम्ही बघा. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि व्यवस्थित तिने केलेली आहे. तिला जास्ती बोलायला पण जास्ती आवडत नाही, पण ती एकदम व्यवस्थित काम करते. मला तिचा 3-4 वर्षाचा अनुभव आहे. ती एकदम व्यवस्थित आणि शांततेत काम पार पाडते. तर हा वेलक्रो होता आणि त्याला खालच्या साईडने वेलक्रो म्हणजे हेअर ॲसेसरीजचं फ्लावर होतं, त्याचा खाली त्याला वेलक्रो होता. हे जेवढे सुंदर दिसतात ना, तेवढे हानिकारकसुद्धा असतात माहिती आहे. कारण खालच्या साईडने त्याला वेलक्रो असल्यामुळे ना, केसांना जेव्हा आपण लावत असतो, तेव्हा व्यवस्थित काढलं तर ठीक, नाही तर ते जसंच्या तसं स्कॅल्पपासून केस बाहेर काढतं. तर शांततेत करायचं काही पण काम करत असताना व्यवस्थित. जसं युक्ता दीदी करते आहे, ती एकदम शांततेत काही पण काम तिला एकदम व्यवस्थित करायचं राहतं आणि एकदम शांततेत करत असते. तुम्ही बघू शकता वेलक्रो किती व्यवस्थित ठेवत आहे आणि त्याच्या खालचा वेलक्रोसुद्धा तिने काढलेला नाही आहे, कारण असंच्या असं राहू द्या म्हणत होती आणि जसं आहे तसं आपण त्याच्यावरती ठेवून देऊ. तर तुम्ही बघू शकता तिचा रिझल्ट किती बेस्ट आहे आणि नंतर सर्वांनी तिला मदत केली, पण एकदम सुंदर दिसत होती आणि आमची ही जी परी आहे ती पण खूप सुंदर दिसत होती. फायनल रिझल्ट तुम्ही बघू शकता एकदम सुंदर आलेला आहे. वन टाईमच सांगितलं मी हिला, पण व्यवस्थित केलं आणि तिला जास्ती हे पण नाही आवडत. आम्ही तिकडे गर्दी करत होते आणि सर्वचं सर्व रीना दीदीवरती ट्राय करायला. तर ती तिचं तिने व्यवस्थित उभं राहिली. तिने हेअरस्टाईल करून घेतली. असंच पाहिजे. ज्यांना करायची इच्छा असते ना, ते हर प्रकारे करतात आणि ज्यांना नसते ना, ते बसून राहतात किंवा मोबाईल हलवतात. तर ज्यांना इच्छा असते, ज्यांना काहीतरी करायचं आहे, करून दाखवायचं आहे, ते बरोबर काही ना काही करून दाखवतात. तुम्हालाही असं काही करून दाखवायचं असेल किंवा हे प्रॅक्टिस करायची असेल, तर आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्ती आवडले असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय स्वामीनारायण.